हाडोळटीचे त्यांच्या मतदारसंघात फिरतील, पण त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना मतदारांना होणार नाही। यासाठीच सर्व उमेदवारांचा या ठिकाणी आपल्याला परिचय झाला पाहिजे। यासाठी या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मी माझ्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण समोर येऊन मतदारांना हात जोडून या ठिकाणी आपण आपला परिचय या ठिकाणी करून द्यावा। आणि सर्व मतदारांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण त्यांना साथ म्हणजे गपचूप नाही तर आपण कमीत कमी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद या ठिकाणी द्यावा, अशी आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करणार आहे। आमच्या खंडाळी मतदारसंघाच्या उमेदवार शीतल प्रदीपराव खोमनेताई दोघांनी जोडीनं पुढे यावं आणि आपला परिचय करून द्यावा। पंचायत समितीच्या उमेदवार खंडाळीच्या उषाताई विठ्ठलराव अर्धवाड सर, आपण यावं सर सहित एकटे चला बाहेर। ह्या निमित्ताने ताईची आपल्या या ठिकाणी भेट झालेली आहे। उजना पंचायत समिती गणाच्या उमेदवार पार्वती देवीदास सुरनरताई, त्यांनी पुढे यावं। काही नाही का? अश्विनीताई तुकाराम कदम, तेव्हा अश्विनीताईने एकट्यानेच या ठिकाणी येऊन परिचय दिला। थोडगा पंचायत समितीच्या उमेदवार लताताई रामेश्वरराव कदम, त्याही दोघांनी येऊन परिचय करून या ठिकाणी द्यावा। तुम्ही सर तुम्ही उभा टाकून, अरे त्यांच्या भावजा येत या सोमेश्वररावांच्या, त्याच्यामुळे डबल अंधरी पंचायत समितीचे आमचे उमेदवार विश्वासराव कांबळे, हे आपले उमेदवार आहेत। त्यांनाही आपण प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो। हाडोळती जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार, त्यांना मी सांगितलं भैया हाडोळतीमध्ये आमदारांचा मुलगा येणार आहे, इकडे दिलीप मालकांचा पुतण्या येणार आहे, पण वैजनाथराव म्हणले साहेब कोणी येऊ द्या, मी त्यांच्यासोबत लढण्यासाठी खंबीर आहे। तेव्हा वैजनाथरावांचं आपण डबल या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे। असे लढणारे माणसं या ठिकाणी पुढे आले पाहिजेत। पंचायत समितीच्या हाडोळती पंचायत समितीच्या उमेदवार आहेत अंजनाताई मुळके, आमच्या राम मुळकेच्या, अच्छा हा तहसीलमध्ये फॉर्म भरू लागलेत, तेव्हा त्याचाही आपण या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो। कुमटा पंचायत समितीचे उमेदवार आमचे पंचायत समितीचे माजी सभापती आरडी दादा शेळके, त्यांचे चिरंजीव रुपेश शेळके या ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, ते फॉर्म भरत आहेत त्या ठिकाणी। तेव्हा दादाला विनंती करतो, बसूनच आता आपण प्रचंड असा आशीर्वाद दादाला या ठिकाणी द्यावा अशी विनंती करतो। रोकडा सावरगाव जिल्हा परिषदचे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे विठ्ठल ज्ञानोबा घोमनवाड साहेब पहिल्या वेळेस जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, त्यांचाही परिचय ते त्यांचे चिरंजीव आहेत। आणि मला वाटतं घोमनवाड साहेबांचा सगळ्यांनाच या ठिकाणी परिचय आहे।
तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण भरभरून असा त्यांना या ठिकाणी आपण आशीर्वाद द्यावा, अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. परमेश्वर घोगरे आणि सुधीर गोरटे हे दोन उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर आहेत. आता त्यांच्यात वाटणी होणार आहे आणि मला सांगणार आहेत कोण उभा टाकणार आहे. आणि पंचायत समिती काजळ हिप्परगा गटाच्या उमेदवार मीनाक्षीताई राजेंद्र कांबळे, आरजी कांबळे यांच्या त्या पत्नी आहेत. आता ते जोडीनं आले असते पण त्यांना येता येत नाही, त्याच्यामुळं आपण प्रचंड असा आशीर्वाद आमच्या ताईच्या पाठीमागं आपण उभा करावा, अशी या ठिकाणी विनंती करतो. शिरूर गणाचे उमेदवार आपले यल्लादेवी उमरग्याचे पांडुरंग कांबळे हे काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि चंद्रशेखर पाटील यांचे चिरंजीव मंगेश पाटील हे पंचायत समिती शिरूर मधून या ठिकाणी उभे आहेत. ते सगळे फॉर्म भरत असल्यामुळं या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. आणि किनगावमध्ये शंकर गुट्टे आणि यमुनाताई मुंडे आणि धानुऱ्याचे पडघलेला हे या ठिकाणी उमेदवार आहेत. अशा रीतीनं नुसती आम्ही वंचितचा पाठिंबा घेतला नाही तर आरक्षण आताच आमच्या भाग्यश्री ताईनं सांगितल्यासारखं पुरुषाच्या जाग्यावर महिला उभा करून ओपनच्या जाग्यावरती विश्वासरावला या ठिकाणी उभा करून या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याचा, महिलांचा आणि वंचित आघाडीचा सन्मान करण्याचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. माझी आपल्या सर्व मतदार बांधवांना विनंती असणार आहे, आता या महाराष्ट्रात काय चाललंय काहीच कुणाला समजत नाही. आता आम्ही कुणाच्या विरोधात बोलावं? खरं तर आता राजकारणात आपल्याला असं वाटतं की आपण आपलं काढून घ्यावं, खन खन आपल्या डोक्यात मारून घ्यावं, अशी परिस्थिती झालेली आहे. काय बोलावं, कुणाच्या विरोधात बोलावं? सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, पुन्हा 12 वाजता रात्री दुसरं. रे बस ना बाबा, ये वरी मग मी बसतो. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. खरं तर आता इथं अगोदर आम्हाला असा निरोप आला, 2 राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवा. आम्ही म्हणलं साहेब ठीक आहे, काही अडचण नाही, वाटाघाटी अशा आपण करू की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. मी म्हणलं विधानसभा त्यांना देऊ आणि खालच्या जागा सगळ्या, मी निरोप दिला होता त्यांना प्रशांत, की खालच्या जागा मला आमदार होण्यात हौस नाही, मला कार्यकर्त्यांची हौस पूर्ण करणं ह्याच्यातच मला या ठिकाणी समाधान आहे. खालच्या जागा आम्हाला द्या आणि आमच्या कार्यकर्ते सुद्धा तुमचाच प्रचार करतील ना. मीच तुमच्या सोबत आल्याच्या नंतर बाकी कशाला पण दगदग करण्याची गरज आहे, असा प्रस्ताव पाठवला. पण त्यांना काय वरून दबावाला माहीत नाही. ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर ते आता गेले. दुपारी आणखी म्हणलं होतं, सकाळी म्हणले त्यांचे, रात्री म्हणले युती झाल्या, सकाळी म्हणले फिसकटले. आता काय झाले आपल्याला या ठिकाणी माहीत नाही. आम्ही एक वेळेस निश्चय केला आणि आम्ही सांगितलं, प्रदीपराव तुम्हाला फायनल आहे. आणि म्हणून प्रदीपराव आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं गेल्या 3-4 महिन्यापासून या ठिकाणी कामाला लागले आहेत. आज खंडाळी मतदारसंघामध्ये प्रचंड अशी सहानुभूती, कमीत कमी थोडी जनाची नाही तर मनाची तर ठेवायला पाहिजे. असली तर विधानसभा तुम्हीच लढवायच्या,
जिल्हा परिषद तुम्हीच लढवायची. आता आमच्या उमेदवाराचा परिचय करून दिला, त्यांच्या उमेदवाराचा परिचय, त्यांच्या विरोधात गणेश दादा, वैजनाथरावच्या विरोधामध्ये दिलीपराव मालक, शिरूरमध्ये बाबासाहेब पाटील. आता फक्त घुमनवाडे साहेबाच्या जागेवर आले असते ते, पण एसटीच नाहीत ते. तरतूद करून घ्या, सरकार तुमचं आहे, म्हणजे सगळीकडेच तुम्हीच राहा, अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही न्याय केला पाहिजे. खरंच ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय का? ह्याच्यातून साध्य काय आपल्याला करायचंय? अरे सगळंच तुम्हाला पाहिजे असेल तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? आज एक तरी भाजपच्या कार्यकर्त्याला तिकीट आहे, एक तरी अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तिकडं सुरंगारे साहेब. काय चाललंय? कुठं चालली लोकशाही? खरंच लोकशाही राहिलेली आहे का? आणि खरंच आपल्याला मतदानाचा अधिकार आहे का? त्यांना आता माहिती आहे, कोणी बी किती उभा टाकू द्या, त्यांच्याकडे जे नाही ते आमच्याकडे आहे. पण ते कुणाच्या जीवावर तुम्ही कमवला, कुणासाठी वाटाला, त्याच्यातून तुम्ही काय साध्य या ठिकाणी करू लागलात, या बाबतीतला निर्णय आपण घेणं हे मला वाटतंय. आता यावेळेस आताच कोणतर म्हणलं, आता यावेळेस तुतारी वाजवायचे आणि हे सगळं सिंहासनावर बसवायचे आणि त्याच्यानंतर तुतारी. म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे, शेवटची तुतारी जोरात आपल्या जिल्ह्यामध्ये वाजली पाहिजे. त्यांच्यासोबत पंजाचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजेत आणि वंचित आघाडीचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणाने या ठिकाणी आहे. तेव्हा आपलाही आशीर्वाद, आणि आपण जर आशीर्वाद दिल्याच्या नंतर आम्ही काय करू शकतो. पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढवली खंडाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून. आता प्रदीपरावला मी तेच सांगायलो किंवा आमच्या अश्विनीताई या ठिकाणी उभं टाकल्यात. ताई, माझे काही गोष्टी खऱ्या होतात. कदाचित उद्या महिलेचं आरक्षण जर विधानसभेला पडलं तर अश्विनीताई आमच्या या ठिकाणी आमदार होऊ शकतील. जर आरक्षणच आलं तर आमचे प्रदीपराव किंवा नाही आलं, यावेळेस जर तुम्ही बाणी मारली तर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रदीपरावचं नाव या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असे माणसं कधीतरी, ठीक आहे, तुम्ही मोठे लढाया करत असाल तर छोट्या लढाईला तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली पाहिजे. आणि सर्वसामान्य कार्यकर्ता शिरूरमध्ये या ठिकाणी पांडुरंग कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी लढवत आहेत. आपले जे कोणी या ठिकाणी मित्र पाहुणे जिथं जिथं आपले संबंध असतील तिथं सहकार्य केलं पाहिजे. वैजनाथरावला सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनीच ताकद या ठिकाणी लावली पाहिजे. आपले या मतदारसंघातले शंकरराव त्या ठिकाणी लढू लागलेत. सगळेच्या सगळे उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे आपण निवडून द्यावं एवढी विनंती करण्यासाठी आता मी प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार येणार आहेत, आपले कार्यकर्ते येणार आहेत. आणि माझी आपल्या सर्व आता जे कोणी कार्यकर्ते राहिलेत त्यांना माझी विनंती आहे, आता वरच्या लोकांना ईडी सीबीआय अशा बऱ्याच या ठिकाणी अडचणी आहेत, पण आता कोणी आपल्यातले चाललेत त्यांना बिचाऱ्याला काही उमेदवारीच्या लालचीने गेले, त्यालाही उमेदवारी मिळाली नाही. काही गुत्तेदारीच्या लालचीने चाललेत, त्यांनाही गुत्तेदारी मिळणार नाही. आणि म्हणून पळणाऱ्याला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लढणारा माणूस आहे त्यालाच किंमत असते आहे. बुजगोण्याला कधीच महाराष्ट्र किंमत देत नाही. लढणाऱ्याला या ठिकाणी किंमत मिळत असते. आणि लढलं पाहिजे. लढण्यात जे मर्दपणा आहे
ते पळण्यामध्ये नाही. आताच मला वाटते आमच्या चेअरमनना म्हणले काय की दोर तोडलेले. आता आपल्याला लढल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्या सोबत नाही. आणि लढणाऱ्याच मावळ्यांना माझी या ठिकाणी विनंती असणार आहे. पळणाऱ्या पळकुट्याला मी काहीच या ठिकाणी सांगू शकत नाही. आता आपण जर लढलो तर भविष्य आपलं आहे. हे फार काळ चालणार नाही, फार दिवस चालणार नाही. या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जर हे राजकारण करत असतील तर एक दिवस पळती भोज सुद्धा ह्याला कमी पडेल अशी अवस्था या ठिकाणी होणार आहे. वंचित आघाडी काँग्रेसचा लातूर महापालिकेमध्ये विजय झाला, पण भारतीय जनता पक्षाला पाडण्याला कारणीभूत हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची साथ सोडलेली आहे. या मतदारसंघातला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे की आता तुमचं संपलंय आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काहीच नाही तर कुठल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्थान मिळणार आहे. आणि मग जर एका रात्री तिकडे गेले असतील आणि त्यांना तिकीट मिळत असतील तर तुमच्या नशिबाला हेच का. तेव्हा आता आपण ओळखलं पाहिजे. डॉक्टर साहेबांनी आता सांगितल्यासारखं आपण आता ओळखून या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे. या मतदारसंघाचं जे काही या ठिकाणी विकासाचं स्वप्न आहे, प्रत्येक जण सांगते आम्ही विकासासाठी चाललो. अरे किती विकास केलो हे तर सांगा. अनेक सभेतून तुम्हाला मी विचारलेलं आहे. खरंच तुमच्याकडे लेखाजोखा असेल, कुणाला तरी बारीका माणसाला हिशोब सांगत जाऊ नका. ज्याने केलं त्यानं सांगितलं पाहिजे. अरे आपण जे केलं ते सांगायला कशाला भीती वाटते. नाही आम्ही अरे हे काही विकास झाला का, इमारती बांधल्या, हे केले ते केले, कॉन्क्रीट काय आणि रोजगार. अरे कारखानाच उभा केला नसता तर रोजगार कुणाला. खरं तर तुम्हाला मी रोजगार दिलाय हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या जीवावर आहेत तुम्ही, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. या मतदारसंघात हरित क्रांती घडली. कैलासवासी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यावेळेस मी लाडका त्यांचा आमदार या ठिकाणी लोकांनी मला अपक्ष निवडून दिलं म्हणून हे सगळं हिरवं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्या डामाडोल या ठिकाणी चालतंय. तुम्ही काय केलं हे अगोदर सांगितलं पाहिजे. रस्ते केले, आज केले की पुढच्या महिन्यात उकडून चालले, हेच तुमचा विकास. इमारती बांधल्या, पुढून इमारत, मागून सलाम. ही परिस्थिती जर असेल तर तुमचा विकास आहे का तुमचं काय, तुम्हीच विचार करा. 11 वाजल्यापासून आमच्या माता भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तुमचा वेळ जास्त घेतल्यापेक्षा पुन्हा एकदा हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की या सगळ्या छुप्या रुस्तुमांना कुणी कुणाचा भेष घेऊन आलाय. आपल्याला माहिती आहे की रावणानं सुद्धा सीतेचं हरण करण्यासाठी राक्षसाचा वेश, साधूचा वेश घेऊन या ठिकाणी आले होते आणि सीतेचं हरण केलं होतं. हे सुद्धा राक्षसी प्रवृत्तीचे माणसं आजपर्यंत फक्त स्वतःच्या स्वार्थाच्या साठी दुसरा कुठलाही या ठिकाणी त्यांनी पाऊल उचललेला नाही. अशांना आपण ओळखलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे मी 99लाही तेच होतो, 14लाही तेच होतो, आजही तेच आहे, उद्याही तेच राहणार आहे. मी जे आहे ते तुमचं आहे आणि ते जे आहेत ते स्वतःचे आहेत. हे कुठं आपण या ठिकाणी ओळखलं पाहिजे आणि त्याच पद्धतीचे उमेदवार आपण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिले पाहिजेत. आज तर तुम्हाला माहिती आहे भावटोळीसारखे कार्यकर्ते उडू लागले. अशा भावटोळीमध्ये एवढ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये हे उमेदवार उभे टाकलेत. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं. खरं तर त्यांचा विजय आजच या ठिकाणी झालेला आहे. आज कुणाची हिंमत नाही. अहो काहीतरी आता काय कुणाला भीती झाले कळत ना झाले. काल तर आमचा एक नागनाथ सकाळी गेला,
संध्याकाळी आला माझ्याकडे, नाही 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 साहेब, माझं मनच लग्न झालंय. मला वाटतंय पुन्हा रात्री गेला म्हणून ऐकलो. कदाचित आज संध्याकाळी आणि पुन्हा माझ्याकडेच येईल. आता गेलेले सुद्धा अशा पश्चातापात आहेत, अरे आपण गेला होता, आता इकडे तर सगळी कोरडी विरत दिसायली आहे. कोरड्या विरत उडी मारल्याच्या नंतर काय होते आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, तिथं निष्ठ राहा, पण काम आमचं करा. कुठंही राहिलं तर काही अडचण या ठिकाणी होत नाही. तुम्ही का गेलात काय नाही, मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आपण जसं म्हणतो की तू माय दिल्या घरी आनंदात राहा, आता तुम्हाला दिलेला आहे माहेरपणची आठवण करू नका. तुमचा संसार तिथं चांगला चालावा अशा शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो. माझ्या सर्व उमेदवारांना मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत या पक्षामध्ये करतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आमचे सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे नुसतं उमेदवारच प्रचार करतील असं नाही, तुमच्या 2 पाऊल पुढे जाऊन या मतदारसंघामध्ये आणि हरिभक्त महाराजांचा आशीर्वाद, नारायणजी अप्पा असतील, मुकुंद महाराज असतील, नागुराव बाबा असतील, या सगळ्या आमचे बापू महाराज असतील, या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. कारण संतांचा आशीर्वाद हे नीतीनं चालणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या पाठीमागा असतोय. ज्याचा लोकांचा विश्वासघात करणाऱ्याच्या पाठीमागं या ठिकाणी कदापि संतांचा आशीर्वाद असू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्यांचा, मतदारांचा, सर्व संतांचा, ही संतांची भूमी आहे आणि सगळ्या संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे, आता हे निवडणूक जातीवर कोणी नेऊ नका, जाती धर्मावर हे निवडणूक नेऊ नका. कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि हे बगळे जसे असे बसतेत नदीच्या काठेला, तळ्याच्या काठेला, फक्त त्यांना असं वाटतं की आता हे सगळे आपल्या गळाला लागलेत म्हणून आम्ही निवडून येणार आहेत. तुम्ही माझ्या निवडणुकीत जातीपातीवर जावा, माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे. पण हे तुमच्या जीवावर ही निवडणूक लढवणारे कार्यकर्ते आहेत. पण ओबीसी, मराठा, वंचित, बहुजन किंवा अल्पसंख्याक असं काही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की हे माझा उमेदवार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आमच्या राजा भाऊनं सांगितल्यासारखं आपण आता परिस्थिती अशी झाली की जसं छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्माण करायचं होतं आणि स्वराज्य निर्माण करण्याच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं सर्व मावळ्यांना एकत्रित केले आणि एकत्रित करून त्यांनी त्या स्वराज्याची स्थापना केली. आणि त्या स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेस जसं त्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली, हर हर महादेव. कारण हे काही त्यांच्यासाठीच नाही, चांगल्या कामाची सुरुवात करण्याच्यासाठी आपण सर्वांनी हात वर करून या ठिकाणी हर 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 महाविकास आघाडीचा. थँक्यू. धन्यवाद साहेब.